बहुतांश लोक SIP सुरू करतात, पण किती रक्कम गुंतवायची हे अंदाजाने ठरवतात. त्यामुळे टार्गेट कधीच पूर्ण होत नाही. मग SIP अमाऊंट कशी ठरवायची? 5 सिंपल स्टेप सांगतो आणि शेवटी एक छोटं प्रॅक्टिकल उदाहरण देतो. नक्की पहा. नंबर 1, तुमचा गोल म्हणजे उद्दिष्ट ठरवा. घर घेणे, रिटायरमेंट, मुलांचं शिक्षण किंवा फक्त वेल्थ निर्माण करणं. कारण गोल नसला तर SIP अमाऊंट कधीच योग्य ठरत नाही. नंबर 2, गोलची टाइमलाईन ठरवा. 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष किंवा 20 वर्ष. जितका जास्त कालावधी तितकाच SIP अमाऊंट कमी ठेवून टार्गेट काढता येतं. नंबर 3, रिक्वायर्ड रिटर्न्सचा अंदाज करा. इक्विटी म्युच्युअल फंड साधारणतः 10 ते 12% रिटर्न्स देऊ शकतो. त्यामुळे प्लॅनिंग करताना 10% रिटर्न्सचा अंदाज ठेवा. नंबर 4, SIP कॅल्क्युलेटर वापरा. तुमची गोल अमाऊंट, कालावधी आणि एक्सपेक्टेड रिटर्न्स टाका आणि कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगतो की किती SIP रक्कम लागेल. उदाहरणार्थ 10 वर्षानंतर तुम्हाला 20 लाख रुपये हवे असतील तर SIP कॅल्क्युलेटर सांगतो दर महिना 10,000 रुपये SIP करावी लागेल. नंबर 5, इन्कमचा नियम. 20% गुंतवणुकीसाठी. एक थंब रूल म्हणजे तुमच्या मंथली इन्कमच्या किमान 20% अमाऊंट ही गुंतवणुकीत गेलीच पाहिजे आणि SIP त्यातला एक मुख्य भाग असू शकतो. बोनस टिप, सुरुवातीला कमी रकमेने सुरुवात करा आणि दर 6 किंवा 12 महिन्यांनी SIP अमाऊंट वाढवत जा. याला म्हणतात SIP स्टेप अप. यामुळे वेल्थ खूप वेगाने वाढते. तर लक्षात ठेवा, गोल, टाइम, रिटर्न्स, कॅल्क्युलेटर आणि इन्कम रूल, बस SIP अमाऊंट आपोआप ठरते. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी SIP कॅल्क्युलेटरची लिंक दिलेली आहे, नक्की चेक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माइंडफुल मराठीला नक्की फॉलो करा.